डाळीचे सांडगे कसे करणार आहोत हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। तुम्ही बघू शकता आपण मुगाची डाळ घेतलेली आहे। मुगाची डाळ आपण अर्धा किलो घेतली आहे, व्यवस्थित निवडून घेतली आहे। त्यानंतर मटकीची डाळ घेतली आहे, ती पण आपण अर्धा किलो घेतली आहे। आणि हरभरा डाळ ही फक्त आपण पावशेर घ्यायची आहे, कारण ही पचायला खूप जड असते त्याच्यामुळे। आणि मूग आणि मटकी हे आता एक एक वाटीचा अंदाज सांगितलं तर तुमच्या वाट्या वेगळ्या, माझी वाटी वेगळी, त्यामुळे मी अर्धा किलोचं माप सांगितलेले आहे तुम्हाला। आता आपण हे जे आपली घरगुती गिरण असते पिठाची, किंवा तुम्ही मोठ्या गिरणीमध्ये पण हे दळून आणू शकता। हे पहा, अशा प्रकारे आपण रव्यासारखं, बारीक रव्यासारखं हे आपण आता गिरणीतून दळून आणलेले ते सगळ्या मिश्र डाळींचं। त्यामध्ये आता आपण हळद टाकून घेऊया। त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण ह्याचा ठेचा करून घेतलेला आहे, तो आपण ह्याच्यामध्ये ॲड करू। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकता। कोथिंबीर एक गड्डी घ्यायची आहे, पूर्ण एक गड्डी आपल्याला। चवीपुरतं मीठ। हे आता आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि पाणी टाकून आपण हे पूर्ण मळून घ्यायचे। आता प्रकारे आता आपण व्यवस्थित हे मळून घेतलेले। आता आपण याचे सांडगे टाकून घेऊया। हे पहा, आता अशा प्रकारे आपण आपले हे सगळे सांडगे टाकून घेऊया उन्हामध्ये। आपण टेरेसवर आलेलो आहोत, त्याच्यामध्ये आता आपण उन्हात मेन कापडवर हे सगळे सांडगे टाकून घेऊया। अशा प्रकारे आता आपण हे सगळे टाकून घेतलेले आहे सांडगे। आता हे आपण 2 ते 3 दिवस व्यवस्थित कडकडीत उन्हात वाळून घ्यायचे। प्रकारे आपले सांडगे किती व्यवस्थित आता सुकलेले आहेत, तुम्ही बघू शकता, एकदम कडकडीत व्यवस्थित सुकलेले आहेत। आता आपण हे वर्षभर खाण्यासाठी वापरू शकतो। आणि हे हवाबंद डब्यात ठेवायचे, किंवा प्लॅस्टिकमध्ये जरी तुम्ही ठेवले, प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये, तर ते व्यवस्थित राहतात। आणि तुम्ही पाहिजे तर ते तळून सुद्धा नुसते खाऊ शकता। मुलंही आवडीने भज्यासारखं प्रमाणे ते खाऊ शकतील।